बुलढाणा जिल्ह्यात रोही आणि रानडुक्कर या वन्य प्राण्यांपासून शेतीचं मोठं नुकसान होत आहे। त्यांना मारण्याच्या परवानगीसाठी आझाद हिंद संघटनेनं विविध आंदोलने आणि निवेदने दिली आहे। आता रोही रानडुक्कर मारण्यास कोणतीही बाधा नसल्याचं शासन प्रशासनानं स्पष्ट केलंय। रोही रानडुक्कर मारण्याच्या पासेस पारित करण्याचे पत्र उपवन संरक्षक कार्यालयाला नुकतेच प्राप्त झाले आहे। अखेर आझाद हिंद शेतकरी संघटनेनं केलेल्या मागणीला मोठं यश मिळालंय। बहुप्रतीक्षित रोही रानडुक्कर मारण्याची परवानगी कायद्याच्या आणि जनहित याचिकेच्या कचाट्यात अटकली होती। त्या कायदेशीर बाबींची पूर्तता मागील बऱ्याच वर्षापासून आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या माध्यमातून करण्यात आली। बहुप्रतीक्षित रोही रानडुक्कर मारण्याची परवानगी महाराष्ट्रातून सर्वप्रथम बुलढाणा जिल्ह्यात मिळाली। या अनुषंगाने सर्वप्रथम आम्ही शासन प्रशासनाचे आभार व्यक्त करतो। आजपासूनच रोही रानडुक्कर मारण्याच्या परवानगी पासेस वाटप व्हायला सुद्धा सुरुवात होणार आहे। नुकताच शासनाने दिलेल्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार। आझाद हिंद संघटनेतर्फे बुलढाणा जिल्ह्यातील रोही आणि रानडुक्करांचा जो शेतकऱ्यांना त्रास होत होता त्याबद्दल रोही आणि रानडुक्कर मारण्याची परवानगी देण्यासाठीचे मागणी सदर संघटनेने केली होती। त्या मागणीच्या संदर्भाने बुलढाणा वन विभागाने वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार केला आणि तिथून रोही आणि रानडुक्कर मारण्याचे जे हे होते अधिकार होते त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं बंधन आले नसल्याचं स्पष्ट करण्यात आलेलं आहे। यानंतर रोही आणि रानडुक्कर मारण्यासाठी संबंधित शेतकऱ्याने जवळच्या वन परिक्षेत्र अधिकारी यांच्याशी संपर्क करायचा आहे। रीतसर अर्ज केल्यानंतर रोही आणि रानडुक्कर मारायची परवानगी मिळणार।